मंडळी, जय श्रीराम, शुभ प्रभात आणि गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं आरती संधिनी या चॅनलवरती स्वागत आहे. तर हरतालिकेची मुलांनी केलेली सर्व तयारी, डेकोरेशन मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यांनी कशी तयारी केली, गणपतीचं स्वागत कसं केलं आणि तयारीमध्ये जे काही डेकोरेशन केलं आहे, अतिशय सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, ज्याच्यावरती आपल्या सगळ्यांना खूप खूप प्राऊड फील होईल असं डेकोरेशन ह्यावर्षी मुलांनी केलेलं आहे. सो ते डेकोरेशन देखील तुम्हाला पाहायला मिळेल. गणपतीची झालेली स्थापना, पूजा, आरती सर्व पाहायला मिळेल. आणि त्यानंतर मी जाणार आहे आमच्या काकूंकडे. तर काकूंकडे मी गेले 2-3 वर्ष जात आहे गणपतीच्या दिवशी, चतुर्थीला, गणेश चतुर्थीला. तर तिकडली देखील मी पूजा, आरती सगळं काही, गणपतीचं झालेलं आगमन, स्वागत हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचमध्ये काकांनी आम्हा सगळ्या मुलांना एक छोटासा मॅसेज दिलेला आहे, छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे. तो मॅसेज किंवा ती गोष्ट मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट घडली यावर्षी, ती म्हणजे माझी लहानपणापासूनची इच्छा होती की गणपती घरात बसवावं, पण काही कारणास्तव गणपती घरात बसवता नाही आहेत. त्याच्यामुळे तरीसुद्धा माझी इच्छा यावर्षी पूर्ण झाली. गणपती काही काळासाठी का होईना, काही वेळासाठी का होईना, पण या घरामध्ये आला. तर मला त्याचा खूप आनंद आहे. गणपतीचा आशीर्वाद या घराला मिळाला. माझी इच्छा पूर्ण झाली की गणपती आलेत, थोड्या वेळासाठी का होईना. आय थिंक 1.5 दिवसाचा मी म्हणू शकते. तर गणपती हरतालिकेच्या आदल्या दिवशी इथे आले होते. तो गणपती लहान मुलांनी, मोठ्या मुलांनी मिळून असं छानसा गणपती बनवला होता. हँडमेड गणपती आहे. तर तो थोड्या वेळासाठी आमच्या इथे घरात ठेवण्यात आला होता. सो हरतालिकेच्या आदल्या दिवशी रात्री गणपतीला इथे ठेवलं आणि हरतालिकेच्या दिवशी रात्री 12 वाजता सोसायटीच्या गणपतीसोबत त्यांना देखील स्थापन करण्यात आलं. तर इतक्या वेळासाठी गणपती घरात होते, ही माझी इच्छा पूर्ण झाली की 1 दिवस किंवा 1.5 दिवसासाठी गणपती इथे आगमन झाले. तर येस, ही माझ्यासाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. मी त्या वेळात खूप खुश होते. सो येस, मला ही गोष्ट देखील तुमच्यासोबत शेअर करायची आहे. तर तो व्हिडिओ मी सुरुवातीलाच दाखवणार आहे. तर पाहत राहा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल. तुम्ही
स्वाती श्री पार्थिव महा गणपती संपत नमस्कार. गणपती आमच्याकडे आले आहेत. तुम्ही सर्व आमच्या गणपतीला या ही तुम्हाला विनंती. आलं? हे गणपतीचं काही थोडंसं सामान आहे काकूंनी घेतलं आहे नवीन. हार, फुलं, हे करंड आहे, 2 वाट्या, पाण्यासाठी तांब्या आणि हा प्रसादासाठीची वाटी. सो ह्या पद्धतीने आता आपल्या गणपतीचं आगमन झालं आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. 2 मिनिटं राहुल ये निकाल दे राहुलकडे दे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. व्हिडिओ आला रे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. दे याचे पाय घेते. फोटो निकाल यार क्या. किसं नारळ आहे का? 3 बस जा ते बघा हे लावलं आम्ही. जोरात आपण गणपती बाप्पा मोरया. बस ते वरतून सोडायचा असतो फक्त. टाक, टाक, टाक. हा. टाक करत आहे का? चल. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हा, टेबल आहे का? टेबल इकडे ठेवा ना. अंगठा छोटस आणि बोट घेऊ इकडे जा. बाप्पा मोरया. 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 मंगल मूर्ती मोरया.
चक्र पण आपण डोळे छान आहे ना. छान दिसतंय. आता बघा, आता डोळे हसले जाणार नाही, त्या दिवशी डोळे रडवे होतात. हा, अश्रू येताना दिसतात. स्माइल पण एकदम असं वाटतं की हे झालं. मला असं वाटतं मी लहान बाळाचा फोटो घेते. सर्वदा गणनाथ सरस्वती गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुः साक्षात् ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपल्या मोरया मंगल मूर्ती मोरया. सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे बाप्पा मोरया रे, मोरया रे 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 बाप्पा मोरया रे. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. स्टार्ट. गणपती बाप्पा मोरया. बाप्पाच्या माध्यमातून आपण प्रत्येक घरोघरी गणरायाचे आगमन येणार म्हणून जवळजवळ महिनाभर वाट पाहत असतो. घराची साफसफाई त्या निमित्ताने होते. बऱ्याचशा लोकांच्या घरांची रंगरंगोटी होते. बाप्पाच्या आगमनाच्या निमित्त बरीचशी कुटुंब एकत्र येतात. जॉईंट फॅमिली पण जी काही दुरावलेली आहेत ते बहीण भावंड एकत्र येतात. रात्र बऱ्याचशा गप्पा होतात, काही खेळ खेळतात. टिळकांनी जनजागृतीसाठी प्रबोधनासाठी उत्सव चालू केले. पण आपल्याकडे बाप्पाच्या कृपेने घरोघरी आता गणेशोत्सव साजरे झालेले आहेत. त्या निमित्ताने हल्लीच्या तरुण मुलांना किंवा शाळा कॉलेजमधील तरुण तरुणींना एक आपल्या हिंदू धर्माची नव्या पद्धतीने ओळख होती. त्यानंतरच्या पिढीने अशीच गणरायाची सेवा करो एवढी आपण गणरायाच्या प्रार्थना करूया. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मंडळी. तो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्ही एन्जॉय केला का, आणि शेवटचा मेसेज जो काकांचा आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. गणपतीची जी काही मजा आहे, तयारी आहे, ती संपूर्ण मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. येस, बाय.